नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्जुन साधूच्या वेशात महिपतच्या घरी आलेला असतो. तेवढ्यात तो दरवाजात येतो. तेव्हा आता साक्षी म्हणते, साधू बाबा तुम्ही? तेव्हा आता अर्जुन म्हणतो, हो मीच. मला ना या घरामध्ये, तुमच्या घरामध्ये संकट जाणवतं आहे. मोठं संकट आलेलं आहे तुमच्या घरामध्ये. तुझ्या चेहऱ्यावरून बघून मला असं वाटतं की तुझ्यावर वाईट काळाची चाहूल लागलेली आहे, असं आता अर्जुन तिला सांगत असतो. हे ऐकून आता साक्षीला खूप मोठा धक्का बसतो. साक्षीला माहीत असतं की आपल्यावर वाईट दिवस चालूच आहे. तेव्हा आता महिपत म्हणतो, कोण आहे, काय ग साक्षी? तेव्हा आता ती म्हणते, साधू महाराज आलेले आहे. तेव्हा आता महिपत म्हणतो, त्यांना घरामध्ये बोलव, आज चांगला दिवस आहे. आजच्या दिवशी ते आपल्या घरी आलेले आहे, चांगले त्यांना दूध केळी खाऊ घाल, असं म्हणते. तेव्हा आता अर्जुन तिला म्हणजे सांगत असतो की तुझ्यावरचं जे संकट आहे ना ते टळू शकतं तुझ्या आईच्या आशीर्वादाने. तुझ्या आईची अशी कोणती वस्तू आहे की ती जी तुला खूप प्रिय आहे, कारण तुझ्या आईच्या आशीर्वादाने तुझं ते संकट टळू शकतं. तेव्हा आता साक्षी म्हणते आहे, ती विचार करत असते. तेव्हा तिला आठवतं की माझ्या आईने मला सोन्याची चेन पेंडंट दिलेलं होतं, ते पण ते ना तुटलेलं आहे महाराज, साधू महाराज, ते तुटलेलं आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, तुटलेलं आहे म्हणून काय झालं, पण ती चेन तर तू घालू शकते ना गळ्यामध्ये. तर तेवढ्यातच ती आता रूममध्ये घ्यायला जात असते. तर तिथून आता प्रिया निघते फोनवर बोलत बोलत. तर आता हे पाहून अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, ही तन्वी इथे काय करते? बरोबर आहे, आता हिचा मला फोटोच काढून घ्यावा लागेल. तेव्हा आता अर्जुन एवढा म्हणजे तिला बघून एवढा शॉक होतो, तो आता तिचा फोटो काढतो आणि कोर्टामध्ये सादर करण्यासाठी, घरच्यांना दाखवण्यासाठी तिचे फोटो काढत असतो. तेव्हा आता इथे साक्षी ते पेंडंट घेऊन आलेली असते आणि ती म्हणते, महाराज हे बघा, हे पेंडंट आहे ते. तेव्हा ते म्हणतात, बालिका हे आहे का ते पेंडंट? अगं मग तुझ्या आईचा आशीर्वाद आहे, आज तुझ्या आईची चांगली तिथी आहे आणि तू श्राद्ध आहे आणि तू हे घालत नाही आहे, म्हणून ते हे घाल, तुझं सगळं संकट टळेल, तुझ्या आईचा चांगला आशीर्वाद तुला भेटेल, आजपासून तू घालायला सुरुवात कर. तेव्हा आता साक्षी विचारच करत असते. तर आता अर्जुन परत म्हणतो की हे बघ, तुझ्यावर जे संकट आलेलं आहे ना ते तुझी आईच मोकळी करू शकते तुला यातनं, म्हणून तू हे पेंडंट आहे ना, चैन आहे ना, घाल तू. नंतर तेव्हा आता साक्षी ते चैन हातात घेते आणि म्हणत असते की हो बाबा, घालते मी. तेव्हा आता अर्जुनने तर तिला सांगितलेलं असतं. तेव्हा आता साक्षी हे पेंडंट घालणार का? आणि मग इथे प्रिया आलेली असते. प्रिया म्हणते, काय गं साक्षी, कोण आहे हे? तेव्हा आता साक्षी म्हणते, हे ना साधू महाराज आहे, साधू बाबा इथे की नाही आपलं भविष्य सांगतात. त्यांनी जे सांगितलं ते सगळं खरं. ही ना बाबा माझीच खूप चांगली मैत्रीण आहे, तिने आजपर्यंत मला खूप मदत केली आहे. आता ती हे अर्जुनला सांगत असते, पण तिला माहीत नाही की हे अर्जुन आहे म्हणून. तर आता अर्जुन म्हणतो की बालिके, तुझं आहे ना आता सगळं व्यवस्थित होईल, तू फक्त हे पेंडंट आहे ना, हे चैन आहे ना तुझ्या गळ्यामध्ये आयुष्यभर राहू दे, असं तो तिला सांगतो. तेव्हा परत तो म्हणतो की तुझ्यावर जे संकट आलेलं आहे ना ते 1 महिन्यासाठी चालत आलेलं आहे. तेव्हा साक्षीला आठवतं की आता आपली केस 1 महिन्यासाठी चालू आहे. तर आता इकडे प्रिया म्हणते, बाबा मलाही माझं भविष्य पाहायचं, प्लीज सांगा ना. तेव्हा आता म्हणजे प्रियाला थोडा डाऊट असतो, पण तरीसुद्धा ते त्याच्याकडे एकटक बघत असते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, नाही मला या मुलीशी बोलायचं नाही आहे, ही मुलगी खूप कपटी आहे, असं म्हणून तो तिला इग्नोर करत असतो. पण तरीसुद्धा प्रिया आता साक्षीजवळ येताना जोरात प्रियाचा धक्का आता अर्जुनला लागतो. तेव्हा आता बाबा पडणार, म्हणजे अर्जुन पडणारच असतो, त्याची दाढी मोशी आणि ते निघणारच असते. पण तरीसुद्धा तो आता सगळं सावरत असं हाताने मुद्दाम लावत लावत प्रियाशी बोलत असतो. तेव्हा आता प्रिया गोड गोड बोलते आणि म्हणते, बाबा माझंही भविष्य सांगा ना हो, काय आहे काय नाही, माझ्यावर पण संकट आहे का हो? कारण मलाही असं जाणवत आहे की माझ्यावर पण पुढे येणारं संकट खूप मोठं आहे, असं ते आता म्हणत असते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे, तू तर एक संकट म्हणजे संकट आणणारी व्यक्तीच आहे, असं तो म्हणतो. तेव्हा आता प्रिया म्हणते, बाबा खरं सांगा ना माझं भविष्य काय आहे? पण आता अर्जुन तिला इग्नोर करत असतो आणि तिची दाढी मुशी मुद्दाम लावत असतो, तो खूप घाबरलेला असतो. तर आता प्रिया त्याच्याकडे एकटक बघत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, ही काय माझ्याकडे बघते आहे, हिला तर माझ्यावर संशय तर आला नसेल ना, खूपच एकटक बघते आहे. तेव्हा आता अर्जुन खूप घाबरलेला असतो. इथे तो त्याची दाढी मुशी असा सावरत असतो आणि मग साक्षी म्हणते, बाबा या ना, बसा ना तुम्ही. पण आता अर्जुन काही बसायला तयार नसतो. अर्जुन म्हणतो, या घरावर खूप मोठं संकट आहे, मला आता निघायला हवं या घरातनं.
तेव्हा आता महिपत म्हणतो, बाबा एवढ्या लवकर चाललेसुद्धा तुम्ही, बसा ना, अहो दूध केळी खायची आहे आपल्याला. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, नाही अहो मला आहे ना लवकरात लवकर इथून निघायचं आहे, कारण या घरावर खूप मोठं संकट आलेलं आहे आणि मी या घरचं पाणीसुद्धा पिऊ नाही शकत, असं म्हणतो आता. तर आता म्हणजे महिपतलाही थोडा डाऊट आलेला असतो, पण तो म्हणजे अर्जुन असं वाटतच नव्हतं की हा अर्जुन आहे, तो खरंच साधू बाबाचा वेश धारण केलेला आहे, एक महाराज आहे, एक साधू आहे असं वाटत असतं. तर आता इथे अर्जुनचे खूप म्हणजे घाबरलेला असतो तो. आता त्याला इथनं निघायचं भागच असतं, कारण त्याची दाढी आणि ते सगळं अस्ताव्यस्त झालेलं असतं. तरी तो सावरत कसा तरी म्हणतो की चला मी निघतो आता. तर आता निघत असताना प्रिया तरी त्याच्याकडे एकटक बघत असते. ते तर आता अर्जुनला थोडा डाऊट येतो, तो घाईमध्येच तिथून निघतो. तर गाडीमध्ये बसतो तेव्हा आता सायली आणि चैतन्य अर्जुनची वाट बघत असतो. तेव्हा आता सायली म्हणते, काय हो ते झालं का तुमचं मिशन सक्सेस? तेव्हा आता अर्जुन म्हणतो, मिशन तर सक्सेस झालं आहे, पण ती चैन ती घालेल की नाही घालेल हे तर काही सांगता येत नाही. ती कोर्टामध्ये घालून येणार की नाही हे मी काही गॅरंटी देऊ शकत नाही, पण मी तिच्या मनामध्ये तर डोक्यात घातलेलंच आहे की तू हे तुझ्या आईचा आशीर्वाद म्हणून हे पेंडन आणि चेन घाल. तर आता इकडे मंडळी आता साक्षी घालणार का ते चेन आणि पेंडन, आणि अर्जुनचं मिशन सक्सेस होणार का? तेव्हा आता चैतन्य आणि सायली म्हणते की होईल हो, सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही केलंय ना तुमचं मिशन कंप्लीट, तेव्हा व्यवस्थित होईल आणि सगळं आपल्याच बाजूने होणार आहे, असं आता सायली त्याला म्हणजे एक कॉन्फिडन्स देत असते. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील.